अमरावतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये आणि राज्यामध्ये खरं तर मुंबई शहर म्हणजे एक आर्थिक राजधानी आहे आणि एक स्वप्नाचं शहर म्हणून याच्याकडे पाहिला जातो. परंतु सभापती महोदय, फक्त गेल्या वर्षीचा आपण NCBRचा रिपोर्ट जर आपण बघितलं तर जून ते डिसेंबर महिन्यामध्ये अल्पवयीन मुली आणि मुलं 370हून अधिक मुलं हे बेपत्ता झालेल्या घटना ही गेल्या जून ते डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सभापती महोदय, फक्त मुंबई शहरामध्ये अवघ्या 36 दिवसामध्ये चित्राताई अवघ्या 36 दिवसामध्ये गेल्या 82 मुले आणि मुली हे बेपत्ता झालेलं आपल्याला पाहायला मिळालेले. आणि सभापती महोदय, काय झालेलं आहे की ह्याचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. 2021-2024चा एक सर्वसाधारण आकडा घेतला तर आपण 30%नी वाढतोय. आता ज्यावेळी पोलिसांकडे ही जी NCBRचे रिपोर्ट्स म्हणजे ज्यांनी FIR किंवा तक्रार केली त्यांचा हा रिपोर्ट आहे, पण न कळता पण देखील असे अनेक तक्रार आहेत किंवा त्याच्यातले जे काही दाखले हे समोर येतच नाही. सभापती महोदय, अनेक भागांमध्ये तर अशी घटना घडली आहे की दत्तक योजनेच्या अंतर्गत खोटे कागदपत्र दाखवून देखील मोठ्या प्रमाणावरती विक्री करण्याचं काम मुलं आणि मुलींचं केलं जातं आणि याच मुलं आणि मुली हे भिकारी म्हणून असतील किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटीसाठी सभापती महोदय वापरण्याचा देखील प्रयत्न या निमित्ताने झालेला आहे. सभापती महोदय, आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये 26 दिवसामध्ये 143 मुलं आणि मुली हे आकडा आता हा समोर आलेला आहे बेपत्ता होण्याची संख्या. सभापती महोदय, नागपूरमध्ये तर एक टोळी पकडली गेली, त्यांचा डायरेक्ट लिंक हे आंतरराष्ट्रीय टोळींशी सभापती महोदय आपल्याला या निमित्ताने मिळालेलं आहे. आणि ती सभापती महोदय ती जी टोळी आहे त्याचा कनेक्शन राजस्थान बरोबर मिळाला आणि राजस्थानमधून देऊन ती मुलं 2-2 लाख रुपयामध्ये, मुली 2-2 लाख रुपयामध्ये विकले जातात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यांची तस्करी केली जाते. सभापती, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि म्हणून एकंदरीत जर आपण असा आढावा जर घेतला तर एका बाजूला पोलीस रिपोर्ट देत असताना सांगत असताना मुश्किल किंबहुना मुस्कान या योजनेच्या अंतर्गत 1% मुलं आणि मुली पकडली तर एवढा मोठा मीडिया ट्रायल व्हील करून असं दाखवतात की ही मुलं परत आली. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय, ही संख्यामध्ये वाढ होत आहेत. एका बाजूला गृह खाता नेमकं करतंय काय, हे जी विशेष पथक आपल्याला दिलेली आहेत, विशेष धोरण राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं यामध्ये झालेलं आहे. असा असताना देखील आंतरराष्ट्रीय टोळी जर याच्यामध्ये येत असेल तर मला असं वाटते सभापती महोदय ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या पोलिसांनी ज्यांच्यावरती ही जबाबदारी होती तुम्ही काय कारवाई करणार आहात किंवा त्याचा काय लेखाजोखा घेणार आहात सभापती महोदय, की अहवाल जाहीर केले जातात आणि हा अहवाल हा एकट्या कोणाच्या संस्थेचा नाही आहे. NCRBच्या रिपोर्ट्स प्रमाणे जर एवढ्या मोठ्यानी संख्या ही जर वाढत असेल तर मला वाटतं हे आपल्या सर्वांना शोभनीय नाही आहे, गृह विभागाला नाही आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जी स्वप्ननगरी म्हणून घेऊन अनेक जिल्ह्यातून अनेक राज्यातून लोक इकडे येतात, त्यांना आमिष दाखवलं जातो. ऑनलाईन डेटिंग म्हणून एक नवीन ॲप सभापती महोदय सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये पण देखील अनेकांची फसवणूक होऊन घेऊन त्यांना फसून हा रॅकेट कार्यरत होतोय. आणि म्हणून सभापती महोदय आपल्या माध्यमातून हा 288चा स्थगन प्रस्ताव या निमित्ताने मी मांडलेला आहे. आणि म्हणून आपण यामध्ये चर्चा घडावी किंवा शासन नेमकं याच्यात काय धोरण आहे सभापती महोदय, म्हणजे आता सुरक्षित राहिले नाही पालक. आता सभापती महोदय, ज्या मुलं आणि मुली ज्या आपल्याला बघतात, आपण बसस्टॉपवर बघतो भीक मागताना, कधी आपण चौकशी केली आहे का ही मुलं कुठनं आलेली आहेत, यांचे आई वडील कुठे राहत आहेत नाही राहत आहेत. आणि म्हणून ह्याचा पूर्ण रीतीने शोध घ्यायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. सभापती आपल्या माध्यमातून शासनाने याच्यात निवेदन केलं पाहिजे, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये ही घटना ओढते आणि ही मुंबईला नाही राज्यभरामध्ये हे चाललेलं आहे. आणि ह्याच्यात इंटरनॅशनल गँगची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे, केंद्र आणि राज्याशी संबंधित विषय असल्यामुळे सभापती महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्थगन मान्य करावा किंवा वेगळ्या माध्यमातून याची कधीतरी चर्चा घडवावी ना सभापती. एक पिढी न पिढी आपण संपवायला निघालेलो आहोत आणि मला वाटते हे काय आपल्याला शोभनीय नाही. सभापती आशिष शेलारजी, प्रस्ताव स्थगन होता. मुलं आणि मुली बेपत्ता नाकारलेला आहे शासनाने.